या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले। राज्यपालांकडून घोडचूक झाली असून त्यांना वृद्धाश्रमातही कोणी घेणार नाही असा जोरदार हल्लाबोल उदयनराजेंनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। तसंच मी हतबल झालेलो नसल्याचंही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केलं। राज्यपालांसारखं उद्या कुणीही बोललं तर खपून घेणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। राज्यपालांनी शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले। एवढी मोठी घोडचूक त्यांनी केली आहे। एखादा निर्लज्जच त्या पदावरती राहू शकतो, म्हणजे ज्याला शेमलेस म्हणतो ना आपण तसं। म्हणजे मुळात त्यांनी केलं हे कसं केलं मला कळत नाही। त्याच त्यांचं वय पाहता कमाल आहे। मला तर वाटतं त्यांना विस्फोरण होतंय। सरळ चांगलं जर त्यांना सगळ्यांना वाटत असेल ना, त्यांना आपलं मी मागं सांगितलं त्यांचं आपलं एक चांगलं वृद्धाश्रम बघा चांगलं एक, नाहीतर जे असतं दुसरं काय असतं। एक तर वृद्धाश्रमामध्ये घेतील का नाही मला माहित नाही, कारण की तिथं सुद्धा वादविवाद हे काय ते निर्माण करतील, ते बाकीची सगळी हक्कलपट्टी होईल तिथली। ज्या ज्या लोकांनी ह्या चळवळी चालू केल्या, वेगवेगळ्या जाती धर्मातले जरी असले तर त्यांनी चळवळी चालू केल्या, त्यांचा पण अपमान आणि त्यामुळे देशद्रोह राष्ट्रद्रोहाचा जो कायदा आहे त्याच्या अखत्यारीत हे संपूर्ण महापुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जे कोण असतं त्यांनी ज्या लोकांच्या विरोधात विधान करेल की लिखाण करेल त्यांना त्या प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे। परवा दिवशी अक्षरशः मला म्हणजे घरावरून एवढ्यासाठी आलं मी काय हातबोल झालेलं नाही, बांगड्या घातल्या नाहीत आम्ही। वेळ प्रसंगी काय करायचं ते आम्ही ठरवू, पण लोकांनी विचार केला पाहिजे ना। साधं लाज वाटली पाहिजे जेव्हा एवढं सगळं होत असताना प्रत्येक लोकांनी जे काही स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे। तुम्ही सर्व लोकशाहीतले जे 4 स्तंभ आहेत त्यापैकी तुम्ही पण एक महत्त्वाचा स्तंभ आहात। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजे असतानाच तसंच त्याचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे। औरंगजेबाने शिवरायांना रोखलं पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले। शिंदेंनाही रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले असं मंगलप्रभात लोढा म्हणाले। दरम्यान मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली। भाजप सातत्याने शिवरायांचा अपमान करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। या वाचाळवीरांना आवरा 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 हे सातत्याने मी सांगतो, तरी देखील यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना अशा येतात, हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातनं अर्थ वेगळा निघतो। साधी एक ही भूमिका देखील ह्या लोकांना कळत नाही की एकनाथराव शिंदे स्टेजवर असताना त्यांच्या देखतच तुलना, कुणाशी आपण तुलना करतो, काय करतोय, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी तरी होऊ शकते का? हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलंय का? ह्याचंही तारतम्य ह्या लोकांना राहिलेलं नाहीये। आता मी म्हणणार नाही की हे चुकून आलेले शब्द आहेत, हे पूर्ण प्लॅन आहे। हा पूर्ण ह्या सरकारचा आणि ह्या पक्षाचा प्लॅन दिसतो की महाराष्ट्राचं खच्चीकरण करावं। राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री महोदय आज बोललेले आहेत। हे सगळी जी वस्तुस्थिती ती लोकांसमोर आलेली आहे। म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? आणि हे महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। आणि मी सतत बोलत आलेलो आहे की हे मंत्री देखील मुंबईची रियालिटी ओळखणारे नाहीत, रियालिटी ओळखणारे आहेत। आवाज नक्की कोणाचा आहे हा नक्की तो ओळखून घ्या। आणि हा पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे। 350 वर्षांनंतर सुद्धा ज्या छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर आमची मान अभिमानानं ताठ होते, त्या छत्रपतींची कशी कोण तुलना करू शकतं? म्हणजे छत्रपतींच्या पायीची धूळ कपाळी लावून आदर्श मानून चालणं हे शिवभक्तांचं म्हणणं आहे। तिथे जर अशा तुलना केल्या जात असतील तर या तुलना सहन केल्या जाणार नाहीत। आणि या पद्धतीनं वारंवार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, म्हणजे प्रत्यक्ष तर विचार करणं पण सोडा, अप्रत्यक्ष जरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर गाठ शेवटी शिवभक्तांची। खरं म्हणजे जो तो उठला छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काय, अपमान काय हे करायला लागला।
आणि त्यात भारतीय जनता पार्टी खूप प्रामुख्याने त्या ठिकाणी पुढे येते. मला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला विचारायचं वाटतं का तुम्हाला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्याचा डाव तर नाही तुमचा? शिवाजी महाराजांवरून विरोधकांनी लोढांना धारेवर धरल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केला. माझा बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मी फक्त उदाहरण दिलं होतं, महाराजांशी कोणाचीही तुलना केली नाही, असं मंगलप्रभात लोढांनी म्हटलं. शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं, पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके. ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए, और आप बाहर आए तो आज ये उल्लास है. महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की, हिंदुत्व की सरकार आई है. आरोप लगाना लोकतंत्र में विरोधी पक्ष का अधिकार है, सबका अधिकार है, और हमको उसका जवाब भी देना चाहिए. इसीलिए मैं आपके सामने आया हूं. मैंने तुलना नहीं की, मैंने उदाहरण दिया. महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का उदाहरण बच्चों को दिया जाता है, जन्म से सिखाया जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज कैसे थे. तो क्या उनसे कंपैरिजन किया जाता है क्या? इसके बारे में जिस तरह की राजनीति की जा रही है वो राजनीति नहीं होनी चाहिए. छत्रपति शिवाजी महाराज चमकते हुए सूरज थे, उनको उसी स्थान पर उनकी पूजा की जानी चाहिए. अपने राजनीतिक स्वार्थ के लिए उनको कंट्रोवर्सी में लाना बंद होना चाहिए. पुढे बोलत आमदार बच्चू कडूंनी लावून धरलेल्या दिव्यांग मंत्रालयाला 3 डिसेंबरचा मुहूर्त मिळाला. शिंदे फडणवीस सरकारच्या कॅबिनेटने या मंत्रालयाला परवानगी दिल्यानंतर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केलं. गुवाहाटीला गेल्यानंतर खोके हा विषय नव्हता, तर दिव्यांग हा विषय ओके करून ठेवला, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसंच पुण्याचं हे काम ठाकरेंच्या नशिबी नव्हतं, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर तिथल्या हॉटेलची मौजमजानी पाहिली. खोके हा विषय नव्हता, तर दिव्यांग ओके करून ठेवलाय. शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं एकदम बदलली. भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गट विस्ताराचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. काही संघटना, पक्षाचे नेते त्यांची भेट घेऊ लागलेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासाठी पावलं उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पुत्र आणि पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे होते. यावेळी राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचं कवाडे यांच्याकडून कळवण्यात आलं. कवाडे यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता, मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्याचंही म्हटलं. नवीन राजकीय समीकरणामध्ये आमच्या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा असेल किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असतील, कारण ज्या पक्षासोबत आम्ही आघाडी केली त्या पक्षाचा अनुभव काही चांगला नाही आहे. विश्वासघातच वारंवार करण्यात आला. त्यामुळे आता नवीन राजकीय वातावरण परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाने स्वबळावर सर्व प्रकारच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच महाराष्ट्रामध्ये एक चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत की आदरणीय कवाडे सर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोबत येणार आहेत का. येणाऱ्या दिवसात पीपल्स रिपब्लिकन पक्ष आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणारच आहे. फार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि आदरणीय कवाडे सरांना दिलेला आहे. आम्ही मोठे आशावादी आहोत आणि येणाऱ्या दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे लवकरच महाराष्ट्रात एकत्र सोबत दिसतील असं चित्र महाराष्ट्र बघेल.
एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत आज आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्याकरता महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कालचं पण जे पत्र आहे ते स्वतः MIDCने लिहिलेलं आहे. जर कोणी काहीच नसेल केलं तर मग MOU कशाचं साईन करणार होते ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. मग 29 ऑगस्टला उपमुख्यमंत्री का भेटले त्यांना ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं. MOU साईन कधी आपण करतो जेव्हा सगळं काही ठरतं आणि आता उद्या आपण हे पक्क करणार त्याच्यावर MOU होत असतो. त्याच्यात पुढे असं देखील लिहिलेलं आहे की MOU नंतरच कॅबिनेटची नोट तयार होणार आहे आणि ती केंद्र सरकारकडे जाणार आहे. म्हणजे केंद्राकडे बोट हे खोके सरकार दाखवत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सोडून सगळे बोलत आहेत. उद्योग मंत्र्यांना ह्याच्यातून बाहेर ठेवलेलं हे आता क्लिअर कट दिसायला लागलेलं आहे. त्यांना पण का बाहेर ठेवलेलं आहे त्यांनी उत्तर द्यावं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला सामंतांनी प्रत्युत्तर दिलं. MOU झाला म्हणजे उद्योग राज्यात येतात असं नाही. वेदांताच्या बाबतीत कुठेही MOU झाला नव्हता. त्याची सही देखील कुठं झाली नाही, त्याचं रेकॉर्ड देखील नव्हतं असं स्पष्ट करत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान सरकारने काय कामं केली हे देखील सांगतो असा टोलाही सामंतांनी यावेळी लगावला. तब्बल 1.5 लाख कोटी रुपये किमतीचा सेमीकंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्यात येत असल्याबाबतची घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आली होती. प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याचा वाद याच प्रकरणानंतर सुरू झाला. 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकल्प येत नाहीत, महाराष्ट्रामधनं प्रकल्प हे गेलेले आहेत, अशा पद्धतीच्या अनेक पत्रकार परिषदा आपण बघितलेल्या आहेत. याची वस्तुस्थिती माहितीच्या अधिकारातनं देखील स्पष्ट झालेली असताना काल देखील काही पत्रकार परिषद झाल्या. परंतु त्याच्या अगोदर या 3 महिन्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर उद्योग विभागानं काय काय घडामोडी उद्योग विभागामध्ये झालेल्या आहेत त्याची माहिती मी सर्वप्रथम आपल्याला देतो. एक महत्त्वाचं म्हणजे काल जे सांगण्यात आलं किंवा आज जे ट्विट करण्यात आलेलं आहे की सिनारमसच्या संदर्भामध्ये जो MOU झाला होता तो डावसला झालेला होता आणि त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण MOU झाला म्हणजे इंडस्ट्री येते असं होत नाही किंवा इंडस्ट्री आली असं होत नाही किंवा इंडस्ट्रीमधनं रोजगार मिळाला असं होत नाही. तर या संदर्भात काल मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लँड अलॉटमेंट लेटर आणि ऑफर लेटर हे सिनारमसला दिलेलं आहे. 14 जुलै 2020ला की महाराष्ट्र विशेषतः पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला परिसर असेल हा उद्योजकासाठी किंवा उद्योगासाठी अतिशय अनुकूल आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला बैठक द्यावी आणि वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये ठेवावा अशा पद्धतीचं पत्र हे 14 जुलै 2022ला देवेंद्रजींनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे जो काय आक्षेप घेतला गेला, जी काय बैठक झाली त्याच्यातनं गेला असेल काय, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. येत्या कालावधीमध्ये किमान 50,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येतील, त्याचे MOU होतील आणि ते प्रकल्प त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू होईल. डावसला देखील जे काही आता एक्झिबिशन आहे त्या ठिकाणी जे काही महाराष्ट्र सरकारमधले प्रतिनिधी जाणार आहेत, मी एवढंच सांगतो की 30,498 कोटी हे जे MOU झालेत त्यातला आम्ही जो प्रकल्प सुरू केला 10,500 कोटीचा पहिल्या फेजचा, तो रायगडमधला कालचा प्रकल्प आहे. बाकीच्या प्रकल्पांबद्दलची माहिती देखील काही कालावधीनंतर मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत हे रात्री सामनात छापतात आणि सकाळी येऊन टिवटिव करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन कोणीही केलेलं नाही, मात्र त्यांना पदावर ठेवायचं की नाही हा आमचा अधिकार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. दरम्यान वेदांतावरून त्यांनी आदित्य ठाकरेंवरही घणाघात साधलाय. नाही, माझं असं म्हणणं आहे की उदयनराजेची भूमिका, आमची सर्वांची भूमिका राज्यपालाला समर्थन करणार नाही आहे. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्यांना परत घेणे किंवा ठेवणे हा आमचा अधिकार नाही आहे.
नाही, खोटारडे आहे. वेदांतामध्ये ऑलरेडी माहिती अधिकारामध्ये मागच्या सरकारच्या काळात कुठेही जागा मिळाली नाही. वेदांतासोबत कुठल्याही बैठका झाल्या नाही. वेदांत हा जर खरं वापस गेला तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे गेला. उद्धव ठाकरेंची 18 महिने मंत्रालयात नव्हते, कुणाशी बोलावं हा प्रश्न होता. आणि कुठलाही शासकीय GR नाही, कुठलंही त्या ठिकाणी जमिनीचं आवंटन नाही. त्यामुळं आता ते खोटारडेपणाचा कळस आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात विमा कंपन्यांना पैसे दिले, पण 2.5 वर्षामध्ये विमा कंपन्याकडे कुणाचा आढावा घेतला? कुणी खरीपाच्या बैठक घेतल्या? पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी बैठक घेतल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या का? खरीपाच्या बैठकी झाल्या नसतील तर कसं त्या ठिकाणी पीक विमा योजना होणार? आणि कुणाला लक्ष होतं शेतकऱ्याकडे? पीक विमा कंपन्यांना पैसे द्यायचे, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले की नाही दिली या सरकारकडे लक्ष नव्हतं महाविकास आघाडीचं. पैशापासून सत्ता, सत्तेपासून पैसा एवढंच काम चालू होतं. पुढे बोलत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर आणि शिंदेच्या पक्षावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. अब्दुल सत्तार यांनी आणि भाजपवर टीका करताना विनायक राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केला. भाजपनं चुकीच्या वृत्तीची लोक जास्त काळ जवळ केली तर भाजपला लोक जी आहेत ती धडा शिकवतील असंही विनायक राऊत यांनी म्हटलंय. मात्र ही टीका करताना त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला. माहिती आहे या मिंदे गटाला किंवा असल्या म्हणजे त्या संभाजीनगरच्या एका मंत्र्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्य महिला सुप्रियाताई सुळे त्यांना कशी शिवी घातली तुम्ही सर्वांनी पाहिली. हे अशा लोक जर भारतीय जनता पक्षाने जास्त दिवस आपल्याकडे ठेवली ना, त्या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि बेईमान करणाऱ्या लोकांचं विसर्जन केल्याशिवाय आपले कोकणवासीय सुद्धा स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आलेल्या आहेत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पडल्या. मला असं वाटतं की राजकारणाच्या टीकेची पातळी इतकी खालवलेली आहे. काही लोकांनी आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही शिंदे साहेबांचं समर्थन केलं म्हणून आम्ही आमचे आईबाप विकले असं देखील म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळी महाराष्ट्रातली जनता बघते. अशा पद्धतीची वक्तव्य, अशा पद्धतीच्या गोष्टी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की याचं उत्तर निवडणुकांमध्ये मतदार हे अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांना देणार आहे. पुढे बोलत कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून दरारा असलेल्या तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली झाली आणि सर्वत्र सुरू झाली त्यांच्या बदलीची चर्चा. कुणी अंदाज लावला की मंत्र्यांशी वाद भोवला, तर कुणी म्हणतंय ठेकेदाराच्या वादामुळे उचलबांगडी झाली. पाहूया रिपोर्ट. तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून आरोपांच्या फैरी. तुकाराम मुंढे हे एक सक्षम अधिकारी आहेत. ठेकेदाराच्या वादामुळे उचलबांगडी केल्याचा आरोप. पुढच्या काळामध्ये ते नेक्सेस पुढे आणू शकतील का अशातली कदाचित भीती असावी. बदलीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे कानावर हात. मला तरी काय माहीत असायचं कारण नाही, कारण कालपर्यंत आम्ही मीटिंग कंडक्ट करत होतो. तुकाराम मुंढेंची तब्बल 19व्यांदा बदली झाली. मुंढेंची बदली झाली आणि चर्चा झाली नाही असं होणार नाही. तुकाराम मुंढेंची बदली ठेकेदाराच्या दबावामुळे केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या सचिन अहिरांनी केलाय. ठेकेदाराच्या मनाविरुद्ध निर्णय घेतल्यानं मुंढेंची उचलबांगडी केल्याचा आरोप करण्यात आलाय. तुकाराम मुंढेंच्या बद्दल अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे अर्थ विरत असेल, पण एक अत्यंत उत्तम अधिकारी, प्रामाणिक अधिकारी म्हणून घेऊन आज त्यांची ख्याती आहे. आमचं स्पष्ट मत आहे की एक आरोग्य विभागातला जो आणि विशेषतः काही वेंडर्स आहेत औषधं देणारे आणि ही जी काही वेगवेगळे इक्विपमेंट झाले ह्यांचा एक नेक्सेस झालेला आहे आणि ते पूर्ण राज्यामध्ये हा पुढच्या काळामध्ये ते नेक्सेस पुढे आणू शकतील का अशातली कदाचित भीती असावी म्हणून त्यांची बदली झाली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. त्यांची जबाबदारी दिली तर ते पार पाडण्याचा प्रयत्न ते करत असतात. मला वाटतं त्यांना कठीण अवघड ठिकाणी जरी टाकलं तरी ते त्या ठिकाणी चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन देत असतात. ज्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या खात्यात तुकाराम मुंढे कार्यरत होते तेही या बदलीबाबत अनभिज्ञ होते. त्यांनी मुंढेंच्या बदलीबाबत कानावर हात ठेवले. नाही, आता त्याच्याबद्दल आता काल तरी आम्ही माझ्या अंदाजानं 5:30-6ला आमची मीटिंग झाली काल या ठिकाणी.
हेच आढाव्याची बैठक आमची चालू होती. त्याच्यामुळं राजकीय अराजकीय ते माझ्याविषयी मला तरी काय माहीत असायचं कारण नाही, कारण कालपर्यंत आम्ही मिटिंग कंडक्ट करत होतो. मी आपल्याच माध्यमातून काल संध्याकाळी टीव्हीवरती बघितलं. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हाही तुकाराम मुंडे सरकारला नको होते. मुंडेंना तेव्हा साईड पोस्टिंग देण्यात आली. आता त्याच मुंडेंची बदली झाल्यानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या विरोधकांना मुंडेंवर अन्याय झाल्यासारखं वाटतंय. हे न पटण्यासारखं आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला. उच्च न्यायालय न्यायमूर्ती A.S. गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी हा मोठा निर्णय दिला. धुळे कोर्टानं घरकुल घोटाळा प्रकरणात जैन यांना शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुरेश जैन हे सध्या मेडिकल जामिनावरती आहेत. मात्र आता त्यांना नियमित जामीन मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावमधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशयित असलेले माजी आमदार सुरेशदादा जैन यांना अखेर न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केल्यानं सुरेशदादा जैन यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं शहरातील मुख्य चौकात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशे वाजवण्यात आलेले आहेत. तर महापौर जयश्री महाजन यांनी फुगडी खेळून आनंद उत्सव साजरा केला. आता बातमी आहे समृद्धी महामार्गाबद्दलची. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी 11 डिसेंबरचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला नागपूर दौऱ्यावरती येत आहेत आणि यावेळी नागपूर मेट्रोचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे याच दिवशी समृद्धीचं देखील उद्घाटन होण्याची शक्यता आहे.